friends, welcome to my channel. Today we are going to learn a new lesson, an epitome of courage. An epitome of courage याचा अर्थ काय मित्रांनो? तर इपिटमी म्हणजे एक आदर्श असा नमुना किंवा एक मूर्तिमंत असं रूप. तर ते कशाचं? ऑफ करेज. करेज म्हणजे धैर्याचं, हिमतीचं. धैर्याचं आणि हिमतीचं आदर्श असा नमुना किंवा मूर्तिमंत रूप असा त्याचा अर्थ होतो. Okay, let us start our lesson. We often tend to hide behind our weaknesses, disabilities, handicaps, or mourn over them our whole life through. आपण पाहिलं की जगामध्ये भरपूर असे लोक आहेत, त्यांना काही ना काही अपंगत्व किंवा विकनेसेस म्हणजे काही कमतरता, डिसॅबिलिटीज त्या लोकांमध्ये आढळून येतात. आणि अशी बरीच काही लोकं आहेत की जी मोर्न ओव्हर देम अवर होल लाईफ थ्रू, म्हणजे आपण त्या गोष्टींविषयी जे काही कमतरता असेल, जन्मतः अपंगत्व असेल, त्या गोष्टींविषयी आयुष्यभर मोर्न म्हणजे शोक व्यक्त करतो किंवा नेहमी तेच तेच रडगाणं आपण गात असतो. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, आणि आपल्या या शतकातील डॉक्टर स्टीफन हॉकिंग जे असे ग्रेटेस्ट असे सायंटिस्ट आहेत, शास्त्रज्ञ आहेत, डिड नॉट डू सो. ते असं करत नाहीत. इन स्पाईट ऑफ सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर अँड ड्रेडेड डिसीज. त्यांना व्हेरी रेअर, दुर्मिळ असा आणि ड्रेडेड, भयंकर असा डिसीज, आजार झालेला होता. डॉक्टर हॉकिंग कंटिन्यूड हिज रिसर्च अनडॉन्टेड. अनडॉन्टेड मीन्स फिअरलेसली, म्हणजे न घाबरता. जरी त्यांना माहिती होतं की त्यांना हा आजार आहे, तरी त्या आजाराला न घाबरता, न जुमानता त्यांनी त्यांचा जो रिसर्च आहे, संशोधनाचं काम आहे, ते कंटिन्यू ठेवलं होतं. हिज एक्झम्पलरी करेज शुड इन्स्पायर अस टू डू अवर बेस्ट इवन अंडर ट्राईंग सर्कमस्टान्सेस. म्हणजे त्यांचं जे काही धाडस आहे, हे जे काही करेज आहे, एक्झम्पलरी मीन्स वर्थ ऑफ इमिटेशन अँड ॲडमायरेबल, म्हणजेच अनुकरणीय असं जे धैर्य आहे, धाडस आहे, ते काय करतं? आपल्याला इन्स्पायर अस टू डू अवर बेस्ट इवन अंडर ट्राईंग सर्कमस्टान्सेस. जरी कठीण परिस्थिती असली तरी त्याला तोंड कसं द्यायचं, त्याला सामोरं कसं जायचं, याच्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देतं, इन्स्पायर करतं. Exactly 300 years after the death of the great scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on the 8th day of January 1942. 8 जानेवारी 1942 मध्ये लंडनमधील ऑक्सफर्ड येथे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. आणि तो केव्हा झाला? एक्झॅक्टली 300 इयर्स आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ. तुम्हाला गॅलिलिओ हा सायंटिस्ट, हा शास्त्रज्ञ माहितीच असेल. तर त्यांच्या मृत्यूनंतरच्या 300 वर्षानंतर डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. अशा एका ग्रेट सायंटिस्टचा जन्म झाला. Little did his parents know that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of this century. Hailed means HAILED. Hailed means acclaim, म्हणजे गौरविले जाणे. त्यांना त्याचे जे पॅरेंट्स होते, स्टीफन हॉकिंग यांचे जे पॅरेंट्स होते, त्यांना कधी वाटलंही नव्हतं की त्यांचा हा मुलगा एक ग्रेटेस्ट सायंटिस्टमध्ये एक म्हणून गणला जाईल. ह्या सेंचुरीच्या असे नावाजलेले थोर असे जे शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्यामधील एक असं म्हणून गौरविलं जाईल, असं त्यांना कधीही वाटलं नव्हतं. नायदर कुड एनीबडी इमेजिन दॅट हिज माइंड वूड सोअर अप इन टू स्पेस लाईक लाईट. आणि कोणीही इमेजिन करू शकत नव्हतं, अशी कोणीही कल्पना केलेली नव्हती की स्टीफन हॉकिंग यांचं माइंड, यांची बुद्धिमत्ता काय करेल? सोअर अप, भरारी घेईल, इन टू स्पेस लाईक लाईट. एकदम म्हणजे अवकाशामध्ये एक प्रकाशमय असं म्हणतात, प्रकाश फैलावून टाकेल त्यांची बुद्धिमत्ता, असं कोणालाही वाटलं नव्हतं. मोर इम्पॉर्टंटली, नन कुड प्रेडिक्ट दॅट ही वुड बी द व्हेरी एपिटमी ऑफ करेज. प्रेडिक्ट म्हणजे भाकीत करणे, अंदाज वर्तवणे. तर असं कोणीही म्हणू शकत नव्हतं, कोणी अंदाज घेऊ शकत नव्हता की हे जे स्टीफन हॉकिंग आहे, डॉक्टर स्टीफन हॉकिंग, ग्रेट सायंटिस्ट, हे एक धैर्याचं, एक धाडसाचं, मूर्तिमंत असे रूप बनवून लोकांसमोर राहतील किंवा आदर्श नमुना धाडसाचा म्हणून प्रसिद्ध होतील किंवा नावाजले जातील. करेज इज अ वंडरफुल थिंग. आपल्याला माहिती, हिमतीच्या जोरावर आपण अशक्य असणारी गोष्ट शक्य करू शकतो मित्रांनो.
म्हणजे आपल्याजवळ धाडस हवं, हिंमत हवी. आलेल्या संकटावर मात करण्याचं धैर्य आपल्यामध्ये हवं. म्हणूनच म्हटलंय, की करेज इज अ वंडरफुल थिंग. वंडरफुल मीन्स अद्भुत अशी गोष्ट आहे. खूप अशी आश्चर्यकारक अशी जी गोष्ट आहे, जी आपल्याला अशक्य गोष्टी शक्य करण्यास भाग पाडते. इट इज दॅट क्वालिटी, अशी क्वालिटी आहे जी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट व्हेन फेस्ड विथ ग्रेट कॅलेमिटी. कॅलेमिटी मीन्स संकट. जर ग्रेट असं मोठं जरी संकट आलं, तरी त्या संकटाला तोंड देण्याचं, त्या संकटावर मात करण्याचं धाडस कोण देतं, किंवा हिंमत जर असेल, तर त्या धाडसामुळे, त्या हिमतीमुळे आपण त्या संकटावर मात करू शकतो. अशी धाडस ही एक अद्भुत गोष्ट आहे. इट वुड नॉट बी अन एक्झॅगरेशन टू से दॅट डॉक्टर स्टीफन हॉकिंग, अ लिव्हिंग लिजेंड ऑफ कॉस्मॉलॉजी. कॉस्मॉलॉजी म्हणजे काय मित्रांनो? तर स्टडी ऑफ ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ द युनिवर्स. म्हणजे इथं कशाचा अभ्यास केला जातो? तर युनिवर्स म्हणजे विश्व. हे विश्व कसं निर्माण झालं? त्या विश्वाचा विकास कसा झाला? ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या कॉस्मॉलॉजीमध्ये केला जातो. आणि डॉक्टर स्टीफन हॉकिंग, अ लिव्हिंग लिजेंड ऑफ कॉस्मॉलॉजी, इज द व्हेरी पर्सॉनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. तर डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे या विश्वनिर्मितीशास्त्रातील एक धैर्य व आशावाद यांचं एक मूर्तिमंत असं रूप आहेत, असं म्हटलं तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही मित्रांनो. ओके. तर एक्सेप्ट हिज माइंड, his whole body is bound to a wheelchair thanks to a cruel quirk of fate. Yet he is one of the greatest scientists of this century. पहा, एक्सेप्ट हिज माइंड, त्यांची बुद्धिमत्ता सोडली तर, हिज होल बॉडी, त्यांची पूर्ण अशी बॉडी, त्यांचं पूर्ण असं शरीर, इज बाउंड टू अ व्हीलचेअर, व्हीलचेअरला बाउंड केलं गेलं होतं, बांधलं गेलं होतं एक प्रकारे. म्हणजेच ते उभेही राहू शकत नव्हते आणि व्यवस्थितपणे चालू शकत नव्हते. थँक्स टू अ क्रुएल क्वर्क ऑफ फेट. क्वर्क ऑफ फेट याचं मिनिंग काय होतं मित्रांनो? तर अनएक्सपेक्टेड चेंज ऑफ डेस्टिनी. अनपेक्षित असं वळण, अनपेक्षित असं, म्हणजे एक प्रकारे आपण दुर्दैव ज्याला म्हणतो, असं त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झालं. आणि काय झालं? फक्त त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं माइंड तेवढं चांगलं होतं, शाबूत होतं, आणि त्यांचं जे शरीर पूर्ण व्हीलचेअरला खिळून गेलं होतं. ते कशामुळे? तर ह्या आजारामुळे. एट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. आणि तरीसुद्धा या शतकामधले ते काय होते? तर ग्रेटेस्ट सायंटिस्ट होते. An average child, Stephen grew up to be a normal teenager, full of mischief and lots of love for music and mathematics. आपण पाहिलं तर लहानपणी त्यांच्या चाइल्डहुडमध्ये ते कसे होते? एक ॲव्हरेज स्टुडंट होते, ॲव्हरेज चाइल्ड होते. म्हणजे ते खूप बुद्धिमंत होते, हुशार होते, असं काही नव्हतं. तर स्टीफन ग्रू अप टू बी अ नॉर्मल टीनेजर. नॉर्मल होते, फुल ऑफ मिस्चिफ, खोड्या करणारे होते. अगदी आपल्या लहान मुलांसारखे, जसं आपणही करतो ना खोड्या, तशा पद्धतीने खोड्या करणारे होते. आणि लॉट्स ऑफ लव्ह फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. आणि त्यांना काय आवडायचं? तर म्युझिक, संगीतामध्ये त्यांची रुची होती, आणि त्याचबरोबर मॅथमॅटिक्समध्ये, गणितामध्ये सुद्धा. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन. आणि त्यांच्या वडिलांना असं वाटत होतं की त्यांच्या या मुलाने मेडिकल क्षेत्रामध्ये, मेडिसिन, वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी जावं, म्हणजे तो अभ्यास करावा. ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. तरीसुद्धा ते कोणत्या गोष्टीकडे झुकले, कोणत्या गोष्टीकडे वळले? तर मॅथमॅटिक्सकडे. The University of Oxford at that time did not have a course in mathematics, so he opted to study physics instead. पहा, मग जी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आहे, नावाजलेली युनिव्हर्सिटी, तर त्यावेळेस त्या युनिव्हर्सिटीमध्ये मॅथमॅटिक्सचा कोर्स नव्हता. म्हणून हे जे आपले स्टीफन हॉकिंग आहेत, ते कोणत्या गोष्टीकडे वळले? तर ते फिजिक्सच्या, भौतिक शास्त्राच्या अभ्यासाकडे वळले. मॅथमॅटिक्सऐवजी ते फिजिक्सकडे वळले. ॲट द एज ऑफ 17, स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लमझी अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन. पहा मित्रांनो, अगदी 17 वर्षाचे असताना, 17 वर्षाचे असताना स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग, त्यांना कळायला लागलं दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लमझी. क्लमझी म्हणजे ऑकवर्ड, इनकॉम्पिटंट, म्हणजे त्यांना थोडं अवघडल्यासारखं जाणवायला लागलं, की
म्हणजे जडत्व जाणवायला लागलं, त्यांच्या शरीरामध्ये जडपणा जाणवायला लागला आणि अजून काय झालं तर इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स म्हणजे 2 टाईम. ते 2-1 वेळा काय झालं ते फेल डाऊन पडले होते फॉर नो रिझन काहीही कारण नसताना. धिस परप्लेक्स हिम अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर. परप्लेक्स म्हणजे काय मित्रांनो? फुल ऑफ डिफिकल्टी ऑर कन्फ्यूज म्हणजे काही कारण नसताना ते 2 वेळा त्या जमिनीवर कोलमडले, पडले. तर ह्या गोष्टी त्यांना काय करत होत्या? कन्फ्यूज करत होत्या. परप्लेक्स हिम अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर आणि म्हणून ते त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले. हू डायग्नोज हिम ॲज सफरिंग फ्रॉम अॅन एक्स्ट्रीमली रेअर डिसीज ALS or LOU, Gehrig's disease that affects the nervous system and eventually weakens all the muscles of the body. मग ते त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले आणि हू डायग्नोज ज्यांनी रोगनिदान केलं किंवा सांगितलं की हिम ॲज सफरिंग फ्रॉम अॅन एक्स्ट्रीमली रेअर डिसीज अगदी दुर्मिळ अशा आजाराने स्टीफन हॉकिंग ग्रस्त झालेले आहेत असं त्या डॉक्टरांनी सांगितलं आणि त्या आजाराचं नाव आहे मित्रांनो ALS किंवा आपण त्याला LOU असं म्हणू शकतो. गेहरिग्स डिसीज दॅट ॲफेक्ट्स कशावर परिणाम करतो हा डिसीज? द नर्वस सिस्टीम जी मज्जासंस्था आहे त्याच्यावर अँड इव्हेंच्युअली विकन्स आणि परिपूर्ण असं विकन्स करते, कमजोर करते ऑल द मसल्स आपले जे स्नायू असतात शरीरामधले मसल्स ऑफ द बॉडी त्यांना त्यांना कमजोर करण्याचं काम हा आजार करत असतो. स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड अगदी लहान असताना चाइल्ड असताना हिज मसल कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. मी लहान असताना बुवा तर माझं जे मसल कोऑर्डिनेशन होतं ते बरोबर नव्हतं, योग्य नव्हतं, चांगलं नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे. ही रिकलेक्ट्स दॅट हिज हँडरायटिंग वुड सेंड हिज टीचर into a fit of frenzy. Fit of frenzy means great annoyance or a rage म्हणजे राग, संताप असं निर्माण करणारं. त्यांचं जे हँडरायटिंग होतं, त्यांचं हस्ताक्षर जे होतं ते टीचरला काय करायचं? अॅनॉय करायचं. एक प्रकारे रागात आणायचं किंवा संतापायला प्रवृत्त करायचं असं त्यांचं हँडरायटिंग होतं. म्हणजे एक प्रकारे त्यांच्या टीचरला त्यांचं हँडरायटिंग आवडायचं नाही. नॉर वॉज ही इन्क्लाइन टुवर्ड्स स्पोर्ट्स आणि ते स्पोर्ट्सकडे सुद्धा वळले नाहीत. नेव्हरदलेस दिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू म्हणजे काय मित्रांनो? अ सडन अनएक्सपेक्टेड शॉक ऑर सरप्राईज. तर दिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. अगदी त्यांना हा डिसीज हा जो आजार आहे एका सरप्राईजप्रमाणे होता. एक धक्कादायक हादरवून टाकणारा असा त्यांना आजार झालेला होता. हाऊ मच टाईम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. ह्या प्लॅनेटवर म्हणजेच ह्या पृथ्वीतलावर ते किती टाईम म्हणजे किती वेळ जगतील हे अनिश्चित होतं. द प्रोग्नोसिस मीन्स फोरकास्ट ऑफ अ फ्युचर हेल्थ कंडिशन. म्हणजे आपण पूर्वनिदान जे करतो की ह्या आजारामुळे हे किती वर्ष जगू शकतील किंवा पुढे यांचे हालत कशी राहील किंवा त्यांची स्थिती कशी राहील. तर हे जे काही प्रोग्नॉसिस आहे ते कसं होतं? वॉज बॅड, चांगलं नव्हतं. अँड द डॉक्टर सेड दॅट दे कुड नॉट डू मच आणि ते असं भरपूर असं काही करू शकणार नाही तसं डॉक्टरांचं म्हणणं होतं. अनडॉन्टेड हा वर्ड आपल्याला मागे पण गेला. अनडॉन्टेड म्हणजे काय? फिअरलेस, न घाबरणारे असे होते. स्टीफन हॉकिंग डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च अँड इवन गॉट एंगेज टू अ जेन वाईल्ड. पहा मित्रांनो, मग स्टीफन हॉकिंग घाबरले का? त्यांना जरी हे माहिती पडलं की हा असा आजार आहे आणि तो दुरुस्त होणारा नाही, पूर्वीप्रमाणे ते चालू शकणार नव्हते, तर त्यांनी त्या आजाराचा त्यांच्या शरीरावर झालेल्या परिणामांचा काही त्यांच्या बुद्धिमत्तेवर परिणाम करून घेतला का? किंवा खूप काही वाईट वाटून घेतलं का? तर नाही. ते कसे होते? त्याचं कारण काय? ही वॉज अनडॉन्टेड म्हणजे फिअरलेस पर्सन. आणि त्यांनी काय डिसाईड केलं मग? टू कंटिन्यू हिज रिसर्च. त्यांनी जे संशोधनाचं काम कॉस्मॉलॉजीमध्ये जे विश्वनिर्मितीचा अभ्यास करत होते तिथं सुरूच ठेवलं. आणि अजून काय झालं? गॉट एंगेज, त्यांची एंगेजमेंटसुद्धा झाली. तर कोणाशी? टू अ जेन वाईल्ड, जेन नावाच्या एका मुलीशी त्यांची एंगेजमेंट झाली. हॉकिंग सेज दॅट आयरनिक ॲज इट मे साऊंड, इट इज ॲट दिस डिस्मल स्टेज ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट.
पहा स्टीफन हॉकिंग काय म्हणतात, जर इट इज ॲट दिस डिस्मल स्टेज, त्यांची जी ही डिस्मल स्टेज आहे, ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. तर या डिस्मल स्टेजमध्ये, या अशा परिस्थितीमध्ये, अशी अत्यंत वाईट असणारी जी परिस्थिती आहे त्यांची, त्याच्यामध्ये ते काय करतायत, तर त्यांनी ॲक्च्युली लाईफ एन्जॉय करायला सुरुवात केली. म्हणजे ते जास्तीत जास्त लाईफ एन्जॉय करतायत अशा परिस्थितीमध्ये. तर हे आपल्याला कसं वाटेल, उपरोधिक वाटेल, आयरॉनिक ॲज इट मे साऊंड. म्हणजे त्यांचं हे म्हणणं आपल्याला एक प्रकारे उपरोधाने बोलतायत असं वाटेल, पण तसं नाही आहे. दिस ही सेज वॉज बिकॉज ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर द मोमेंट. कारण हे असं का वाटतंय त्यांना, तर ते आता फक्त क्षणासाठी जगतायत, फॉर द मोमेंट, अँड कंटिन्यूड हिज डॉक्टरल रिसर्च वर्क विथ रिन्यूड व्हिगर. त्यांना माहिती पुढे काही होऊ शकतं, तरीसुद्धा ते आता काय फक्त ते जगत असणाऱ्या क्षणांचाच ते विचार करतायत, पुढच्या भविष्याचा किंवा पुढच्या गोष्टींचा ते विचार करत नाही आहेत. म्हणून ते म्हणतायत की मी माझं लाईफ एन्जॉय करतोय जास्तीत जास्त, तर ह्या परिस्थितीमध्ये, या स्टेजमध्ये, या स्थितीमध्ये मी माझं लाईफ एन्जॉय करतोय असं ते म्हणतायत. आणि त्यांनी त्यांचा जो डॉक्टरल रिसर्च होता तो अगदी सुरूच ठेवला, जोमाने, उत्साहाने. हिज डॉक्टरल रिसर्च वर्क विथ रिन्यूड व्हिगर. व्हिगर म्हणजे उत्साहाने, अगदी जोमाने त्यांनी परत सुरू ठेवला. ओके फ्रेंड्स, रिमेनिंग पार्ट ऑफ दिस लेसन वी विल सी इन नेक्स्ट पार्ट 2. सो यू हॅव टू डू स्टडी नाईसली विथ द हेल्प ऑफ दिस व्हिडिओ. आणि माझ्या मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहत जा, लाईक करत जा, शेअर करत जा, आणि त्याचबरोबर सबस्क्राईबही करा. आणि मी तुम्हाला हा जो लेसन आहे किंवा येणारे प्रत्येक लेसन किंवा कविता व्यवस्थितपणे सुंदर अशा रीत्या एक्सप्लेन करणारे मराठीतून. कारण त्याचा फायदा तुम्हाला काय होईल, तर एक्झाममध्ये तुम्हाला पॅरेग्राफ येतात बेटा, आणि त्या पॅरेग्राफच्या अनुसरून काही क्वेश्चन्स येतात. मग तुम्हाला जर हा पॅरेग्राफ किंवा जो सीन पॅसेज असतो तो जर व्यवस्थितरित्या समजला, तर तुम्ही त्या क्वेश्चनचे आन्सर तुमच्या मनाने खूप सुंदररित्या लिहू शकतात. म्हणून हा माझा प्रयत्न आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही त्याप्रमाणे व्यवस्थित व्हिडिओ पाहून तो लेसन समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला माझी व्हिडिओ आवडलीच असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. थँक यू व्हेरी मच.